नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मटारपासून कुरकुरीत आणि झटपट नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया. लाल तिखट, हळद, मीठ, तीळ, धने पावडर, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि मटार. सुरुवातीला आपल्याला मटार शिजवायचे आहेत. त्यासाठी इथे मी 1 कप पाणी ठेवलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 वाटी मटार टाकायचे. मटार आपल्याला अर्धवट शिजवायचे आहेत, जास्तही शिजवायचे नाहीत. 1-2 वेळेस हलवत 3 ते 4 मिनिट मोठा गॅस करून मी मटार इथे शिजवून घेतलेत. मटार शिजले का नाही ते हाताने चेक करून पाहायचं. आपले मटार शिजलेले आहेत. आता पाण्यातून बाहेर काढूया. चाळणीमध्ये सर्व मटार टाकायचे, त्यामुळे सर्व पाणी निघून जाईल. पाणी निथळून झाल्यानंतर आता हे मटार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि हे आपल्याला आता जाडसर वाटायचं आहे. जास्तही बारीक नाही करायचं. अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलंय. आता हे एका बाउलमध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आता हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. यामध्ये लसूण आणि जिरे टाकून वाटून घेतलंय. ठेचा तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा तीळ, बारीक कट केलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. यामध्ये आता बेसन पीठ टाकायचं आहे. इथे मी 3 चमचे बेसन पीठ टाकलंय. तुम्हाला पीठ थोडंसं कमी जास्त लागू शकतं. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे टिक्की छान कुरकुरीत होते. आणि हे सर्व सुरुवातीला पाणी न टाकताच मिक्स करायचं. यामध्ये जास्त पाणी नाही लागणार. 1 ते 2 चमचे पाणी टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी हाताने सर्व व्यवस्थित असं पीठ मळून घेतलंय. मिक्स करून झाल्यानंतर आता लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि हातावर व्यवस्थित अशी टिक्की बनवून घ्यायची. अशा प्रकारे मी टिक्की बनवून घेतली. सर्व टिक्की आपल्या तयार आहेत. पॅनमध्ये तेल ठेवलं आहे गरम व्हायला. मी इथे शॅलो फ्राय करणार आहे, त्यासाठी मी इथे थोडंसंच तेल टाकलंय. तुम्हाला हवं तर डीप फ्रायही करू शकता. सर्व टिक्की एक एक करत यामध्ये सोडून घेतल्या आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला तळायच्या आहेत. त्यामुळे छान कुरकुरीत तळल्या जातील. खालच्या साईडनी तळून झाल्या की सर्व टिक्की पलटी करायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून तळायच्या, त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील. इथे मी सर्व टिक्की पलटी करून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आपल्या मटारच्या हेल्दी आणि टेस्टी टिक्की तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.